नमस्कार. सोशल मीडिया कधीकधी मला वाटतं की हे एक दुधारी शस्त्र आहे. हो, अगदी. एका बाजूला ते आपल्याला जगाशी जोडतं, नवीन गोष्टी शिकायला मिळतात, पण दुसऱ्याच क्षणी ते आपल्या मनात अस्वस्थता, तुलना आणि खूप सारी नकारात्मकता निर्माण करतं. बरोबर. मग या डिजिटल जगात स्वतःला सावरायचं कसं? आज आपण याच विषयावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. आपल्या चर्चेचा आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा द आर्किटेक्चर ऑफ डिजिटल सेरेनिटी हा लेख. आणि खरं सांगायचं तर हा लेख वाचताना मला असं वाटलं की लेखक आपल्याला आपलं मन नावाचा एक किल्ला कसा बांधायचा हेच सांगत आहेत. खूप छान उपमा आहे ही. किल्ला. हो. आणि या किल्ल्याचा शत्रू आहे सोशल मीडियावरून सतत होणारा नकारात्मकतेचा हल्ला. आणि हा किल्ला बांधणं आजच्या काळात खूप गरजेचं झालं आहे. कारण सोशल मीडियाची जी रचना आहे, म्हणजे जे अल्गोरिथम्स आहेत, ते मुद्दाम अशा गोष्टींना खतपाणी घालतात ज्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटेल. अच्छा. वाद, टीका, तुलना यावरच तर सगळा खेळ चालतो. पण लेखकाचा दृष्टिकोन इथे खूप महत्वाचा आहे. ते आपल्याला हा किल्ला बांधून जगात वावरणं थांबायला नाही सांगत. नाही. उलट या जगात अधिक ताकदीने आणि शांतपणे कसं वावरायचं हे शिकवत आहेत. त्यांचा उद्देश सोशल मीडिया सोडण्याचा नाही, तर तो वापरण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याचा आहे. आणि मला वाटतं हीच आपल्या आजच्या चर्चेची खरी ताकद आहे. चला तर मग या किल्ल्याची रचना समजून घेऊया. कोणत्याही किल्ल्याचा सर्वात महत्वाचा भाग असतो त्याचा दरवाजा, नाही का? जिथून आत काय घ्यायचं आणि काय नाही हे ठरवलं जातं. बरोबर. लेखकाने यालाच विवेकबुद्धी आणि परीक्षण असं म्हटलं आहे. म्हणजे सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट आत येऊ द्यायची नाही. पण हे बोलायला खूप सोपं आहे. स्क्रोल करत असताना आपण एका वेगळ्याच विश्वात असतो, तेव्हा प्रत्येक क्षणी इतका विचार करणं खरंच शक्य आहे का? नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. हे सतत प्रत्येक पोस्टसाठी करणं शक्य नाही आणि त्याची गरजही नाही. मग कसं करायचं? इथे विवेकबुद्धी म्हणजे प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत बसणं नव्हे, तर ही एक प्रकारे एक मानसिक रोगप्रतिकार शक्ती विकसित करण्याची प्रक्रिया आहे. ओके. जसं आपलं शरीर आपोआप हानिकारक विषाणूंना ओळखतं आणि त्यांच्याशी लढतं, तसंच मनाला प्रशिक्षित करायचं आहे. लेखकाच्या मते ही एक सवय आहे. सुरुवातीला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. म्हणजे कसे प्रयत्न? एखादी पोस्ट वाचून किंवा व्हिडिओ पाहून मनात राग, मत्सर, दुःख किंवा न्यूनगंड तयार होतोय का हे ओळखायला शिकणं, ही पहिली पायरी आहे. अच्छा. आणि जसा हा भाव मनात येईल तेव्हा त्या पोस्टमध्ये अधिक गुंतून न राहता, त्यावर प्रतिक्रिया न देता किंवा ती शेअर न करता फक्त पुढे स्क्रोल करण्याचा निर्णय घेणं, ही दुसरी पायरी. हा आपल्या किल्ल्याच्या दरवाजावरचा पहिला पहारेकरी आहे. आपली भावना. म्हणजे भावनाच आपल्याला धोक्याची सूचना देते. अगदी. वाव. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करूनच तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांपासून वाचायचं, भावना ओळखून स्क्रोल करायचं, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. हो, ठीक आहे. म्हणजे आपण ठरवलं की किल्ल्याच्या आत काय घ्यायचं आणि काय नाही, पण काही गोष्टी त्या कशा तरी आत येतातच आणि मग त्या आपल्या किल्ल्याच्या सगळ्यात उंच बुरुजावर जाऊन बसतात. आणि तिथून आपल्याच सैनिकांचं म्हणजे आपल्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करतात. मला वाटतं लेखक याला तुलनेचा सापळा म्हणतात, नाही का? अगदी तसंच. आणि हा सापळा खूप घातक आहे, कारण तो अदृश्य असतो. आपल्याला कळतही नाही आणि आपण त्यात अडकतो. खरंय. लेखकाने इथे खूप मार्मिक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की सोशल मीडियावर आपण आपल्या आयुष्याची तुलना इतरांच्या आयुष्याशी करतच नाही. मग काय करतो आपण? आपण आपल्या पडद्यामागच्या सामान्य, कधीकधी कंटाळवाण्या आयुष्याची तुलना त्यांच्या निवडकपणे संपादित केलेल्या, सजवलेल्या पडद्यावरच्या आयुष्याशी करतो. अरे देवा. ही एक अशी लढाई आहे जी आपण सुरुवातीपासूनच हरलेलो असतो, कारण आपण दोन पूर्णपणे भिन्न वास्तवांची तुलना करत असतो. बरोबर. कुणीतरी त्यांच्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण शेअर करतो. हो. आणि आपण तो आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट क्षणाशी तोलून पाहतो. हे खरंच अन्यायकारक आहे. आहेच. हे तर माझ्या बाबतीत नेहमीच होतं. मी ठरवतो की कामासाठी किंवा माहितीसाठी इंस्टाग्राम उघडेन आणि 10 मिनिटात मी विचार करत असतो की सगळेजण युरोपला कसे काय जात आहेत आणि मी इथे बसून काय करतोय. हा अनुभव आपल्या सगळ्यांचाच आहे. मग या बुरुजावरच्या शत्रूचा सामना कसा करायचा? यावर लेखकाने एकच उपाय सांगितला आहे, आणि तो उपाय म्हणजे किल्ल्याचा पाया मजबूत करणे. पाया? हो. आणि तो पाया आहे आत्मस्वीकृती आणि समाधान. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची ताकद वेगळी आहे, प्रत्येकाची आव्हानं वेगळी आहेत. हे स्वीकारणं म्हणजे आत्मस्वीकृती.
माझा मार्ग वेगळा आहे आणि तो माझ्यासाठी योग्य आहे असा विचार. अगदी. हा विचार मनात रुजवणं गरजेचं आहे. आणि समाधान म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ असणं. जेव्हा आपला पाया इतका मजबूत असतो तेव्हा बुरुजावर कोणीही कितीही आकर्षक सूत्र दाखवली तरी आपल्या किल्ल्याला धक्का लागत नाही. लागते. बरोबर. म्हणजे आत येणाऱ्या माहितीवर नियंत्रण आणि आत असलेल्या मनाला स्थैर्य, हे दोन मुद्दे जमले तर बऱ्याचशी लढाई जिंकल्यासारखी आहे. पण तिसरा मुद्दा आहे तो किल्ल्याच्या तटबंदीवरून होणाऱ्या संवादाचा. हो. आपण जगात एकटे तर राहू शकत नाही, संवाद साधावाच लागतो. पण अनेकदा आपण काहीतरी मत मांडतो आणि समोरून टीकेचे, द्वेषाचे किंवा ट्रोलिंगचे बाण येऊ लागतात. आणि मग आपणही तितक्याच द्वेषाने उत्तर देतो. हो, आणि सगळा परिसर विषारी होऊन जातो. याला लेखक संवादाची अशुद्धता म्हणतात. हो. आणि इथे लेखक आपल्याला फक्त येणाऱ्या बाणांपासून स्वतःचा बचाव करायला सांगत नाहीत, तर आपण स्वतः कोणते बाण सोडतोय यावरही विचार करायला सांगतात. अच्छा, हा पण एक मुद्दा आहे. कारण आपण जेव्हा रागात किंवा द्वेषाने काही लिहितो तेव्हा आपण फक्त समोरच्याला जखमी करत नाही, तर ते विष स्वतःच्या मनातही खोलवर रुजवत असतो. आपल्या किल्ल्यातला एक सैनिक आपण स्वतःच कमी करत असतो. मग याला उपाय काय? यावर लेखकाचा उपाय बचावात्मक नाही तर सकारात्मक आहे. ते म्हणतात, ज्ञानवर्धक चर्चा आणि प्रेरणादायी विषयांमध्ये सहभागी व्हा. आपला वेळ आणि ऊर्जा कुठे गुंतवायची ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. पण इथे एक व्यावहारिक अडचण आहे. काही वेळा एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक किंवा राजकीय विषयावर अन्यायकारक मतं मांडली जातात. अशावेळी गप्प बसणं म्हणजे त्या चुकीच्या गोष्टीला मूकसंमती देण्यासारखं झालं. बरोबर. हो, अगदी. नकारात्मकतेपासून दूर राहणं आणि महत्त्वाच्या विषयांवर आवाज उठवणं यातली सीमारेषा कशी ओळखायची? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि लेखकाच्या विचारांचा अर्थ अजिबात पळपुटेपणा नाही. मुद्दा गप्प बसण्याचा नाही तर संवादाची पातळी निवडण्याचा आहे. संवादाची पातळी. हो. आवाज उठवणं आवश्यक आहे, पण तो आवाज रचनात्मक असावा, विध्वंसक नसावा. एखादी चर्चा जर शिवीगाळ आणि वैयक्तिक हल्ल्यांपर्यंत पोहोचली असेल तर तिथे आपली ऊर्जा वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे ती जागा लढाईसाठी योग्य नाही. नाहीच. याउलट जिथे विचारांची देवाणघेवाण होऊ शकते, जिथे समोरचा माणूस आपलं मत ऐकून घ्यायला तयार आहे, तिथे आपलं मत संयमाने आणि ठामपणे मांडायला हवं. थोडक्यात युद्धभूमी निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. वा. आपण प्रत्येक गल्लीतल्या भांडणात सामील व्हायची गरज नाही. आपली ऊर्जा मोठ्या आणि महत्वाच्या लढाईसाठी जपून ठेवली पाहिजे. युद्धभूमी निवडण्याचं स्वातंत्र्य हे खूप शक्तिशाली वाक्य आहे. म्हणजे आपण आपला डिजिटल अवकाश कसा असावा हे आपणच ठरवू शकतो. अगदी. पण हे सगळं करायला म्हणजे पहारेकऱ्यासारखं जागरूक राहायला, आतून स्थिर राहायला आणि योग्य युद्धभूमी निवडण्याला प्रचंड मानसिक ऊर्जा लागते. हो, लागतेच. आणि जर आपल्या किल्ल्याचा दरवाजा म्हणजे आपलं लक्ष 24 तास उघडा असेल तर ही ऊर्जा एका दिवसात संपून जाईल. आणि इथेच लेखनातला चौथा मुद्दा येतो, डिजिटल संयम. अगदी बरोबर. हा डिजिटल संयम म्हणजे आपल्या किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघडण्या बंद करण्याच्या वेळा ठरवणे. वेळेचं बंधन. हो. लेखकाने इथे खूप व्यावहारिक सल्ले दिले आहेत, जसं की दिवसातला ठराविक वेळ सोशल मीडियासाठी बाजूला काढणे, रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्याबरोबर फोन न पाहणे, नोटिफिकेशन्स बंद ठेवणे. बरोबर. पण या सल्ल्यांच्या मागे एक खूप मोठा विचार दडलेला आहे, जो मला वाटतं या लेखनाचा गाभा आहे. कोणता विचार? तो विचार म्हणजे तंत्रज्ञानावर प्रभुत्व ठेवणे आवश्यक आहे, त्याच्या अधीन होणे टाळले पाहिजे. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्षात आपला मेंदूच आपल्या विरोधात काम करत असतो असं वाटतं कधीकधी. प्रत्येक नोटिफिकेशन वाजलं की फोन उचलायचा मोह टाळणं खूप कठीण जातं. कारण ते तसंच डिझाईन केलेलं आहे. प्रत्येक लाईक, कॉमेंट किंवा नोटिफिकेशन म्हणजे आपल्या मेंदूसाठी डोपामाइनचा एक छोटा शॉट आहे, एक छोटंसं बक्षीस. अच्छा. आणि आपल्या मेंदूला या बक्षिसांची सवय लागते, व्यसन लागतं. डिजिटल संयम म्हणजे फक्त वेळेचं नियोजन नाही, तर ते आपल्या मेंदूला रिवायर करण्याची, हे व्यसन सोडवण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे मेंदूला नव्याने ट्रेनिंग देणं. हो. जेव्हा आपण ठरवलेल्या वेळेतच ॲप उघडतो तेव्हा आपण आपल्या मेंदूला सांगत असतो की मी ठरवेन की मला कधी आनंदी व्हायचं आहे, तू किंवा हे ॲप नाही. वाव. यामुळे आपली भूमिका निष्क्रिय उपभोक्त्यावरून सक्रिय नियंत्रकामध्ये बदलते. आपला वेळ आणि आपला मानसिक स्वास्थ्य हे ॲपच्या डिझाईनपेक्षा जास्त महत्वाचं आहे, ही जाणीव डिजिटल संयम आपल्याला करून देतो. अप्रतिम. म्हणजे आपण दरवाजा मजबूत केला, टेहळणी बुरुज सांभाळला, तटबंदीवरून कसा संवाद साधायचा हे ठरवलं आणि दरवाजा कधी उघडायचा यावरही नियंत्रण मिळवलं.
या किल्ल्याच्या बाह्य संरचनेबद्दल आपण बोललो, पण लेखक म्हणतात की या सगळ्याच्या आत एक खरी संरक्षक भिंत आहे, हो जो या चर्चेचा शेवटचा आणि सर्वात तात्विक भाग आहे. हो, आणि ती खरी संरक्षक भिंत म्हणजे अंतर्मनाची स्थिरता आणि सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे इनर पीस. अगदी. आतापर्यंत आपण ज्या 4 मुद्द्यांवर बोललो, विवेक, तुलनेतून सुटका, शुद्ध संवाद आणि संयम, ही सगळी या अंतिम ध्येयापर्यंत पोचण्याची साधनं आहेत. ही बाह्य तटबंदी आहे. बरोबर. पण खरी ताकद किल्ल्याच्या आतल्या बालेकिल्ल्यात असते. ती म्हणजे आपली आंतरिक शांती. कारण बाहेरच्या जगात गोंधळ, नकारात्मकता, टीका हे सगळं कायम असणार आहे. बरोबर. आपण ते थांबवू शकत नाही. नाही, ते शक्य नाही. पण जर आपला आतला बालेकिल्ला मजबूत असेल, जर आपली आंतरिक स्थिती शांत आणि सकारात्मक असेल, तर बाहेरच्या वादळांचा आपल्यावर मर्यादित परिणाम होतो. ती वादळं तटबंदीवर धडकून परत जातात, आत प्रवेश करू शकत नाहीत. म्हणजे लेखकाच्या मते बाहेरील जगाला बदलण्यापेक्षा किंवा त्यापासून पळून जाण्यापेक्षा स्वतःच्या आत एक असं जग तयार करणं महत्वाचं आहे, ज्यावर बाहेरच्या जगाचा परिणाम होणार नाही. अगदी अचूक. लेखकाच्या शब्दांत सांगायचं तर बाह्य जगातील गोंधळ आणि नकारात्मकता यांपासून स्वतःला अलिप्त ठेवत आत्मविकास, सद्विचार आणि शांततेचा मार्ग निवडणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. आणि ही अलिप्तते म्हणजे जगाशी संबंध तोडणं नव्हे. नाही, अजिबात नाही. तर जगाच्या नकारात्मकतेला आपल्या मनापर्यंत पोहोचू न देणं, हीच ती खरी डिजिटल सेरेनिटी किंवा डिजिटल शांतता आहे. तर या संपूर्ण चर्चेचा सार काढायचा झाला तर असं म्हणता येईल की विद्यानंद यांचा लेख आपल्याला एक मानसिक किल्ला बांधायला शिकवतो. विवेक बुद्धी हा त्याचा दरवाजा आहे, आत्मस्वीकृती हा त्याचा पाया आहे, सकारात्मक संवाद ही त्याची तटबंदी आहे आणि डिजिटल संयम हा त्याचा दरवाजा उघडणं बंद करण्याचा नियम आहे. बरोबर. आणि या सगळ्याचा उद्देश आहे आतल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच आपल्या मनात शांतता आणि स्थिरता जतन करणे. आणि हे नेहमी लक्षात ठेवणं की सोशल मीडिया हे फक्त एक साधन आहे, साध्य नाही. आणि एक अंतिम विचार मला इथे जोडावासा वाटतो. हा किल्ला किंवा ही संरक्षणाची भिंत उभारण्याचा अर्थ जगापासून तुटून एकटं राहणं असा नाही. ही भिंत स्वतःला इतरांपासून वेगळं करण्यासाठी नाही, तर जगाशी अधिक जाणीवपूर्वक, अधिक ठरवून आणि अधिक सकारात्मक पद्धतीने जोडले जाण्यासाठी आहे. अच्छा. जेव्हा आपण आतून स्थिर असतो तेव्हाच आपण बाहेरच्या जगाशी अधिक चांगला संवाद साधू शकतो. ही भिंत आपल्याला अनावश्यक गोंधळापासून वाचवते, जेणेकरून आपण आपली ऊर्जा खऱ्या आणि महत्वाच्या गोष्टींवर, महत्वाच्या संवादांवर आणि महत्वाच्या नात्यांवर केंद्रित करू शकू. खरंच खूप छान पद्धतीने हे सगळं उलगडून सांगितलं. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो. हा विचार मूळ लेखनावरच आधारित आहे, पण जरा पुढची पायरी आहे. लेखनात तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवण्याबद्दल आणि स्वतःचा मानसिक किल्ला मजबूत करण्याबद्दल सांगितले आहे. पण आपण इथेच थांबायचं का? म्हणजे जर हे प्रभुत्व केवळ स्वतःच्या संरक्षणापुरतं मर्यादित न ठेवता इतरांसाठी सुद्धा डिजिटल शांततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी वापरलं, तर स्वतःचा किल्ला सुरक्षित करण्याच्या पलीकडे जाऊन आपण एक असं सकारात्मक डिजिटल राज्य निर्माण करण्यासाठी कसं योगदान देऊ शकतो, ज्यामध्ये सगळ्यांचे किल्ले सुरक्षित राहतील, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.